नमस्कार. मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि चला तर मग जाऊया आता माझ्या पुढच्या वाटचालीचा जे माझा अनुभव आहे तो सांगण्यासाठी सुरुवात करूया. तर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की मी स्वतः एक छोटासा बिझनेस चालू केलेला आहे आणि तो बिझनेस कसा हळू मी त्यासाठी प्रयत्न करते ग्रोथ करण्यासाठी त्या बिझनेस यशाकडे एक-एक पाऊल नेण्यासाठी मी जो काही एक-एक छोटा-छोटा प्रयत्न करते. तर तो एक-एक प्रयत्न कसा सक्सेस होतोय की अनसक्सेस होतोय किंवा अजून काही नवीन-नवीन मी प्रयत्न करते. ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि त्यासाठीच मी हा छोटासा प्रयत्न केला की लोकं त्यांचे सक्सेस स्टोरी सांगतात की मी सक्सेस झाल्यावरती मी मागचा प्रवास सांगणार. असं असं आजकाल आहे. पण मला असं वाटलं की मी जर सुरुवात केली तर माझं कसं चाललं आहे माझ्या व्यवसायामध्ये ते मी तुमच्यासोबत शेअर करावं आणि अ, त्यामुळे काय होईल मला माझा रिसेंट असलेला प्रवास तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगता येईल आणि त्यातल्या त्यात ज्यांना ह्या गोष्टीमध्ये अनुभव आहे, ज्यांनी बिझनेसमध्ये उतरल्यानंतर यशस्वीरित्या तो बिझनेस चालवत आहेत आणि चालवला आहे, त्यांचे अनुभव मला बघितल्यानंतर, माझा व्हिडिओ बघितल्यानंतर मेसेजद्वारे ते मला शेअर करतील आणि पर्याय सुचवतील, काय केलं पाहिजे. ह्यासाठी हा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर मग चला जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला म्हटले होते, की एक-एक पुस्तकासोबत मी एक-एक गोष्ट करत असते. मागच्या वेळेस तुम्हाला मी पुस्तकाचं नाव सांगितलं होतं यशशास्त्र. तर हे आहे दुसरं पुस्तक जे मला आवडतं आणि मी वाचलंय. मला पुस्तकं आवडतात वाचायला. त्यात हे आहे थिंकिंग बिग. ॲक्चुअली ह्या पुस्तकाचं जे टायटल आहे ना, याच्यामध्येच सगळं असतं, की विचार करायचा तर मोठा करा. प्रगल्भ विचार ठेवा. असं जी जनरली जी म्हण आहे ना, की अंथरूण पाहून पाय पसरा. ती म्हणच मला पूर्णपणे चुकीची वाटते, की का म्हणून अंथरूण पाहूनच पाय पसरायचे? कधी-कधी अंथरूण चेंज करून बघूया ना किंवा अंथरुणाला मोठं करण्यासाठी काय करता येईल ते करूया. कशासाठी ती टिपिकल मेंटॅलिटी ठेवायला पाहिजे? आणि ह्याच एका विचाराने मला रात्रीची झोप येऊ दिली नाही, मला स्वस्थ बसू दिलं नाही आणि म्हणून मी मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क घेतली आणि बिझनेसमध्ये उतरले. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की मी एक बिझनेस चालू केला साड्यांचा. त्यासाठी मी विचार केला. मग माझं भांडवल कसं मला उभं केलं गेलं. त्यानंतरची पुढची पायरी मी तुम्हाला सांगितली होती, की मी माल घेण्यासाठी कसं आणि कुठे गेले, सुरतला वगैरे गेले, ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. तर माल आणल्यानंतरचा पुढचा प्रवास मला तुम्हाला शेअर करायचा होता. तर असं होतं, की माल आणल्यानंतर मी जसं मावश्या वगैरे असतात कामवाल्या, ज्या एकापेक्षा जास्त घरी काम करतात, त्यांच्यातल्या काही जणींना ज्या माझ्या विश्वासातल्या होत्या, त्यांना मी फक्त एक नाही का कमिशन बेस होती, की ताई तुम्ही ज्यांच्याकडे कामाला जातात ना, त्यांना मी चालू केलेल्या बिझनेसबद्दल थोडीशी माहिती द्या. मी कपडे वगैरे आणलेत विकायला असं सांगा आणि त्या बदल्यात तुमच्या रेफरन्सनी जर कोणी कस्टमर आलं आणि त्याने काही खरेदी केली माझ्याकडनं, तर मी तुम्हाला काही प्रमाणामध्ये कमिशन देईल. तर इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं. याने काय झालं, काही दिवसापर्यंत त्यांनी कमिशनच्या आशेने मला भरपूर असे कस्टमर आणून दिले. पण ते काही काळापर्यंतच होतं. त्यानंतर ती गोष्ट स्टॉप झाली. स्टॉप झाल्यानंतर काय होतं, की माणूस पुन्हा एकदा निगेटिव्ह झोनमध्ये जात असतो. कारण आपण माल खूप भरलेला असतो. सुरुवातीला 8-15 दिवस नाही का छान 2-3, 2-3 साड्या जाताय. मी एकदम खुश होते, की बाबा क्या बात है! एकदम मस्त उडी मी मारली असं. पण नंतर ती गोष्ट थांबते. कारण येणारा कस्टमर हा वन टाईम वाला असतो. त्याला आपल्याला डेली बेसवर ठेवण्यासाठी जास्ती प्रयत्न करावे लागत असतात आणि ते तिथून पुढे माझे विचारचक्र सुरू झाले, की आता काय करायचं? येऊन गेल्या ताईंना मी जरी फॉलोअप तर आपण काय घेणार, ताई मी आणलाय माल किंवा WhatsAppवरती स्टेटस ठेवणार किंवा ग्रुप बनवणार. त्याच्यामध्ये त्या बाकीच्यांना आपण ॲड करणार आणि रेग्युलर फोटो टाकणार. हे झाले जनरल स्टेप. मी पण हे फॉलो करते. आजही करते, पण त्याचा काही विशेष फरक होत नाही. मी तुम्हाला हे पण सांगते. हां, रेग्युलर टचमध्ये राहणं कस्टमरच्या अतिशय चांगली गोष्ट आहे. पण एक्सप्लोर केला पाहिजे. म्हणजे कसं आपला बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती झाला पाहिजे, की फक्त ज्या बायकांच्या मी संपर्कात आहे किंवा ज्या मला बघतात किंवा ज्या माझ्या आजूबाजूला राहतात, त्यांनाच फक्त माझा बिझनेस माहिती होत आहे. माझ्या व्यवसायाबद्दल माहिती होत आहे. मला ज्या पलीकडे जायचं जर असेल, तर मला त्यासाठी अजून काहीतरी मोठी स्टेप घ्यावी लागेल. तर मी ठरवलं, की आपण एक्झिबिशन्समध्ये जावं. तर मी
विचार करत होते. पण कसं असतं माहिती का, जसं बिझनेसमध्ये पहिली पायरी असते काय, कसं आणि कुठून, तसं एक्झिबिशनसाठी सुद्धा खूप सारे असे क्वेशन्स असतात, की करायचं तर ठीक आहे, पण लिंक कशी लावायची? कारण असं तर काय आपल्याला रस्त्यावरती नंबर नसतात ना, एक्झिबिशन ऑर्गनायझरचे, ते तर कसे तरी मिळवावे लागतात. कुठून तरी कॉन्टॅक्ट लावावा लागतो. तर मी WhatsAppवरती वगैरे बघायचे. Facebookला पण आजकाल भरपूर इव्हेंट्सच्या वगैरे छोटे-छोटे असे ॲड्स येत असतात. तर काही-काही ॲडला मी कॉल करायचे. काही-काही जेन्युइन असायचे, पण काही-काहीमध्ये थोडासा प्रॉब्लेम असा असायचा, की ते सांगताना सांगतात, की आमच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये क्राउड येणार आहे. तर आपल्याला एक आशा असायची, की बाबा 2,000-3,000 लोकं येणार आहेत, तर मग त्यातले 100 जरी आपल्या स्टॉलवर आले, तर होईल ना, थोडीफार तरी विक्री होईल. म्हणजे जे आपण इमॅजिन करतोय, की जी आपल्याला अपेक्षा आहे सेलिंग अमाउंटची, तेवढी होऊ शकते. पण असं नसतं. हा माझा अनुभव आहे. पहिली एक तर स्टॉल बुक करावा लागतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण नुसार असतात, की पहिल्या नंबरला पाहिजे तर वेगळी अमाउंट, दुसऱ्या नंबरला म्हणजे असं बऱ्यापैकी स्टॉलला हे असतं. त्यानंतर दुसरं एक असतं, की तुम्हाला खूप सारी पेमेंट द्यावं लागतं आधीच स्टॉलसाठी. त्यांचा मग तो टेबल, चेअर त्याचे काय रेट असतील ते. तुम्हाला जर एक्स्ट्रा टेबल पाहिजे त्याचे वेगळे रेट, तुम्हाला चेअर एक्स्ट्रा पाहिजे त्याचे वेगळे रेट. ते झालं. खर्च बघा किती असतो एक्झिबिशनच्या मागे. बुकिंग अमाउंट द्यायची 2,000 3,000 एरिया वाईज त्यांचे रेट ठरलेले असतात. 10,000 ते 20,000 पर्यंत सुद्धा एक्झिबिशन्सच्या एका स्टॉलचा रेट असतात. तर आपण आपलं काय बजेट आहे पहिलं हे ठरवायचं. आपल्याला कोणत्या एरियामध्ये जायचं आहे एक्झिबिशनसाठी, स्टॉल लावण्यासाठी हे ठरवायचं. त्यानंतर आपण तिथे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा, कॉन्टॅक्ट नंबर मिळवण्याचा प्रयत्न करायचा. तिथून पुढची पायरी असते ती बुक करायचा. बुक करताना कसं असतं एकदम पहिला रो महाग जातो, जे की न्यू कमर्ससाठी नाही परवडणार. मला पण नव्हतं परवडत. तर तुम्ही दुसरा, तिसरा जा किंवा मग थोडासा मधला वगैरे स्टॉल घ्यायचा जो आपल्याला थोडासा परवडून जातो. पण आता कसं असतं, तुम्ही एकतर नवीन असतात, त्यामुळे तुम्हाला कसं प्रेझेंट करायचं हे माहिती नसतं. तर मग आजूबाजूच्या स्टॉलला मी बघायचे, की त्यांनी तर कसं ठेवलं, अच्छा तसंच जायचं असतं का? अच्छा असं, अच्छा कस्टमर आलं की उभं राहायचं, हसून बोलायचे. अच्छा, अच्छा. या एक-एक गोष्टी मी बघत-बघत शिकत गेले आणि पहिला स्टॉल माझा 3 दिवसाचा सलग घेतला होता मी नगरमध्ये. तर पण मला एवढा खास असा रिस्पॉन्स नाही मिळाला. उलट माझा खर्चच खूप झाला. माझा स्टॉक गाडीमध्ये भरला, मग ते गाडीचा पेट्रोलचा खर्च, मग तिथे स्टॉलचे 3 दिवसाचे पैसे आणि मग माझा बाकीचाही खर्च असतोच थोडा छोटा-मोठा इकडचा-तिकडचा. तो सगळा खर्च झाल्यानंतर काय झालं, तेवढा माझा सेल नाही झाला. तर मी थोडी निगेटिव्ह झोनमध्ये गेले होते त्या पिरियडमध्ये. पण हां, आशा नाही सोडायची. मी त्यातल्या त्यात हा पॉझिटिव्ह विचार केला होता, की ज्यांनी कोणी माझ्याकडनं ज्या बायकांनी माझ्याकडनं साड्या घेतल्या आहेत, त्यांचे रिव्ह्यू मी नोट डाउन करून घेतले. त्यांचे नंबर मी घेतले आणि त्यांच्या परवानगीनिशी त्यांना मी माझ्या एका वेगळ्या WhatsApp ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं. त्यांना म्हटलं, की "मी तुम्हाला ॲड केलं तर चालेल का? मी तिथं प्रॉडक्ट टाकले तर चालेल का?" ते कसं असतं नवीन लोकांच्या संपर्कात येणं पण गरजेचं असतं. याचा फायदा हो ना हो हा भविष्यातला प्रश्न असतो. पण आपल्याला लोकं जोडता येणं पण गरजेचं असतं. तर बिझनेसमध्ये लोकं जोडता येणं आणि ते शिकणं जास्त गरजेचं असतं. कारण काय असतं माहिती का, आपण घरामध्ये वावरणारे जर असेल किंवा लिमिटेड लोकांमध्ये बोलणारे असाल ना, तर आपल्याला हाऊ टू डील नवीन लोकांसोबत कसं डील करायचं, हसून बोलायचं, काय बोलायचं. कारण कसं काही-काही कस्टमर थोडेसे वेगळे असतात. फार बार्गेनिंग करताना शेवटी काही घेत नाही. तर आपल्याला ते वाईट पण वाटतं त्याचं. कधी-कधी चिड पण होते. असं पण तर त्या पिरियडमध्ये कसं डील केलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला ह्या एक्झिबिशनमध्ये कळतं, की एका वेळेला 10 बायका जर आपल्या स्टॉलवर आल्या आणि आपण एकटेच असेल, तर कसं मॅनेज करायचं त्यांना. ह्या गोष्टी शिकायला मिळतात त्या एक्झिबिशन्समध्ये. तर त्यासाठी एक्झिबिशन केली पाहिजे. मी नंतर थोडंसं माझा खर्च जास्त झाला होता आणि माझं प्रॉफिट म्हणजे नाहीच्या बरोबरच होतं. तर मी थोडीशी निगेटिव्ह झोनमध्ये होते. पण ठीक आहे, ओके चालेल काही नाही. मला नवीन शिकायला मिळाला असा एक पॉझिटिव्ह वे घेऊन मी घरी आले. त्यानंतर दिवाळी आली तोंडावरती. मग म्हटलं आता दिवाळीसाठी पण सोसायटीमधल्या बायकांना ऑब्व्हियस दिवाळीची खरेदी तर करायचीच असते. तर मग काय करायचं? मग मी माझ्या सोसायटीच्या क्लब हाऊसचे प्रॉपर पैसे भरले. रेंट द्यावं लागतं. सोसायटीची परवानगी घेऊन तिथे 1 दिवसासाठी छोटंसं एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये फक्त माझं प्रॉडक्ट आणि माझ्यासोबत मी माझ्या एका मैत्रिणीला घेतलं होतं, की बाबा थोडा खर्चामध्ये मला हातभार लागलं पण पाहिजे आणि कष्ट पण तर लागणारच ऑब्व्हियस आहे. तर मला एक हातभार पण हवा होता म्हणून तिला आणि आम्ही दोघींनी मिळून सोसायटीमध्ये आमच्या सोसायटीमध्ये एक्झिबिशन ठेवलं. तर पहिलं तर साधी-साधी गोष्ट असते एक्झिबिशन परवानगी घेतले, पैसे भरले, हे ते केलं. त्यानंतर मी सोसायटीचे जे ग्रुप्स असतात त्याच्यावरती फॉरवर्ड करत गेले. छोटे-छोटे असे मेसेजेस, की संडेला ह्या-ह्या वेळेपासून ह्या-ह्या वेळेपर्यंत हे ठेवलेलं आहे, कलेक्शन ठेवणार आहे. माझं दिवाळीसाठी खास असं कलेक्शन आहे, तर नक्की व्हिजिट द्या. हे झालं सोसायटीशी रिलेटेड. बाहेरचं काय?
तर मी छोटे A3 साइजचे कलर असे स्टिकर्स प्रिंट करून घेतले होते. मला ते एक स्टिकर ₹30 ला एक पडलं होतं. तर मी असे जवळपास 40 एक स्टिकवाले असे मी प्रिंट करून घेतले. त्यानंतर मी छोटे-छोटे 3x3 चे बॅनर काही छोटे-छोटे बनवून घेतले. ज्याला फ्रेम बॅनर म्हणतो ना आपण, तसे बॅनर बनवून घेतले 5-6. बजेट माझं माझं ठरलं होतं, की 6,000 च्या आतच मला सगळं करायचं आहे. तर मी काही बॅनर बनवले आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना एक्साइटेड खूप असतो बरं का आपण. म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर वाह! मी काहीतरी वेगळं करते असं असतं. तर मग बॅनर आणले, बॅनर बनवून मग ते रात्रीचे लावले आम्ही रोडला. मग कुठे जिकडे कॉमन एरिया असतो तिथे जिथे जास्त गर्दी असते, छोटासा मार्केट असेल किंवा खाऊ गल्ली तिथं असं थोड्या-थोड्या ठिकाणी परवानगी घेऊन. कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं, की जर आपण त्यांना कल्पना देतो तर आपलं स्टिकर किंवा बॅनर लावलं तर लोकं फाडतात. हा अनुभव पण मी आधी घेतलेला आहे. तर मी थोडक्यात थोडी कल्पना देऊन 5-6 दिवस राहू दे, मी काढून घेईल माझं प्लीज हां, तेवढं राहू अशी रिक्वेस्ट करून मी माझे 5-6 बॅनर माझ्या सोसायटीच्या एरियामध्ये, पलीकडच्या एरियामध्ये असे लावून दिले ते सगळीकडे आणि स्टिकर्स मी जिथे-जिथे मोठी सोसायटी असते तिथं 8-9 बिल्डिंगची मिळून एक सोसायटी आहे. अशा प्रत्येक सोसायटीच्या गेटच्या भिंतीला मी माझे स्टिकर्स लावले आणि भाजीपालावाला जिथं खूप सारे लोकं जातात त्यांच्या भिंतीवर मी स्टिकर लावले त्याची परवानगी घेऊन. त्याच्यानंतर चिक्कीवाले, कारण तिथे पण भरपूर लोकं असतात 8 दिवसामध्ये जाणारे आणि तिथले स्थानिक जास्ती असतात. तर त्यांच्याकडे शिवाय असं गल्लीबोळामध्ये पण जिथं असं नाही का चौक वगैरे असेल आणि जिथून आपलं हायलाइट होईल स्टिकर, अशा ठिकाणी मी स्टिकर्स लावले. रात्रीचे लावले कारण दिवसा थोडंसं मला थोडंसं ते फर्स्ट टाईम होतं, थोडंसं वाटायचं की कोणी बघतंय असं तसं ते होतं. पण मग मी रात्रीचे लावले. त्याच्यानंतर आला दिवस माझा एक्झिबिशनचा. एक्झिबिशनचा दिवस आल्यानंतर थोडी धाकधूक होती, की काय आता एवढा प्रयत्न तर करतोय, पण काय येईल का नाही कोणी असं असतं ना. पण नाही मला माझ्या सोसायटीमध्ये छान रिस्पॉन्स मिळाला. सोसायटीतल्या बायकांकडनं पण आणि अ, बाहेर ज्यांनी बॅनर बघून जे आले, ज्यांनी फोन नंबर माझा मी टाकलेला, तर क्वेरी केली, की फोन केला, कुठे आहे, किती वाजता आहे, असं तसं करून ते लोकं पण आले. तर माझा तो फर्स्ट एक्झिबिशन जो मी स्वतः ऑर्गनाइज केला आणि तो मला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त चांगला झाला. तर हां, म्हणजे माझा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे आणि कुठे आहे हे माझ्या एरियामध्ये ही बातमी चांगल्यापैकी स्प्रेड झाली, की आहे असं. म्हणजे इथून पुढे ह्या माझ्याकडे येऊ शकतात किंवा सेकंड ओपिनियन किंवा दुकानामध्ये नाही आवडलं तर चलो इसके पास जाते असा वाला सीन तर नक्की माझ्याकडे होणार. तर हे झालं एक्झिबिशन्सचं आणि आजही मी एक्झिबिशन्समध्ये माझा स्टॉल लावते. का? तर व्यवसाय हा असा असतो ना, की यात तुम्ही शिकणं बंद नाही करू शकत. तुम्हाला कायम शिकावं लागतं. तुम्हाला अपडेट राहावं लागतं आणि अपडेट घरात बसून होत नाही. अपडेट होण्यासाठी बाहेर पडावंच लागतं. कारण आपल्या बाजूचे किंवा आपण जिथे एक्झिबिशनमध्ये आपला स्टॉल लावतो आहे, तिथल्या लोकांचा एक डिस्प्ले कसा असतो, अ, मांडायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे शिकत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमर्स कोणत्याही प्रकारचं आलं तर शांत डोकं ठेवून स्माईल चेहऱ्यावर ठेवून बोललं पाहिजे. ह्या गोष्टी तिथे आपण शिकतो आणि ह्या शिकतच राहिल्या पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट नवीनच असते आणि एक गोष्ट शिकली की ती झाली असं नसतं. त्यात पण बऱ्याच गोष्टी असतात. तर एक्झिबिशन मार्फत तुम्हाला जास्ती लोकं मिळतात. तुम्हाला स्वतःला शिकायला जास्ती मिळतं. तर तुम्ही जर बिझनेस चालू केला असेल, की बिझनेस चालू करायचा विचार करत असाल, तर माझा हा छोटासा एक सल्ला आहे तुम्हाला, की तुम्ही एक्झिबिशन्सला पहिले जा. तिथे चक्कर मारून बघा कसं असतं, काय असतं ते बघा आणि नंतर मग तुमचं प्रोडक्ट तिथे तुम्ही ठेवून बघा. आणि अपेक्षा ही करू नका, की मी स्टॉलला 3,000 भरले तर मला 3,000 आलेच पाहिजे. नाही. फक्त ठरवा, की मला शिकायचंय. मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. डोक्यात हे ठेवून चाला. आणि त्यानंतरची मग ही जी पायरी आहे ती आहे ही, की मोठा विचार करायचा. एक-एक पायरी पुढे जायची असेल तर आपण एक-एक गोष्ट शिकत जाऊया. तर मी तुम्हाला आज सांगितलं माझा एक्झिबिशनचा एक छोटासा किस्सा आणि याच्या मार्फत काय-काय होतं त्या गोष्टी. तर तुम्ही पण जर नवीन करत असाल तर नक्कीच प्रयत्न करा. आता जाऊया थोड्याशा वेगळ्या गोष्टीकडे. ते म्हणजे विचारसरणी. जसं मी मागच्या वेळेस म्हटले होते, की विचार महत्त्वाचे असतात. माझ्या आता सध्याचा जो माझा चालू आहे प्रवास, त्याच्यामध्ये अप डाउन चालू आहेत माझ्या बिझनेसमध्ये. म्हणजे कधी अप, कधी डाउन असं चालू आहे. पण माझे विचार मी निगेटिव्ह वेमध्ये जाऊ देत नाहीये, तर मला कुठे-कुठे ना त्याचा फायदा पण होतोय. म्हणजे काय होतं, आपण नेहमी पॉझिटिव्ह थॉटमध्ये असाल ना, तर आपल्याला कोणतीच निगेटिव्ह गोष्ट मागे ओढू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आणि जर तुम्ही रिस्क घेत असाल ना,
तर मग मात्र तुम्हाला दुसरे कोणीतरी मागे खेचणार हे लक्षात ठेवून रिस्क घ्यायची. आणि मी स्वतः सांगते, माझी एक म्हण आहे जी मी स्वतःसाठी म्हणजे राखीव ठेवली, की निंदकाचे घर असावे शेजारी. का? तर जितके जास्त निंदक असतील ना, तेवढं तुम्ही त्या गोष्टीमुळे आणखीन वरती येता. जेव्हा म्हणतो ना, "तेरे से नहीं होगा." कसं जमेल एवढं कठीण आहे. असं जेव्हा कोणी टॉन्ट मारतात, त्याच्यानंतर आपल्याला ते होत असतं आणि मला पण होतं तसं. मला खूप जण तसा सल्ला देत असतात, की "कशाला करते? काय गरज आहे का तुला? कशाला मग आपलं हे बघायचं ना, घर वगैरे बघ." असं म्हणतात. पण जेव्हा कोणी असं बोलतं ना, तर आपल्याला एक नवीन एनर्जी येते आणि त्या एनर्जीचा मात्र वापर हा तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे करा. कारण ते जास्त महत्वाचं असतं. राग येणं छोटी गोष्ट असते. कोणालाही राग येतो, कोणाच्याही बोलण्याचा राग येत असतो. पण तो आलेला राग, त्याच्यातून जी निर्माण झालेली एनर्जी आहे, ती कुठे तुम्हाला वळवायला पाहिजे, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. मी मला आलेल्या प्रत्येक टॉन्टचा, प्रत्येक निगेटिव्ह कमेंटचा मी ती एनर्जी घेतली निगेटिव्ह एनर्जी. त्याच्यानंतर तिच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी टाकली माझी आणि त्याचा संपूर्ण त्या एनर्जीचा मी वय हा माझ्या बिझनेससाठी वापरत आहे. तर तुम्हीही तेच करा. विचार करा. विचार केल्यावरती ती गोष्ट त्यासाठी एक तर एक-एक पाऊल पुढे चालत राहा. तुम्हाला मागे ओढणारे असतील तर त्यांना ओढत राहू दे. त्यांना ओढत राहू द्या. पण तुम्ही मात्र पुढे चालण्याचा प्रयत्न सोडू नका. चला तर मग पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया आणि आजचा माझा दुसरा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज मला सांगा. अनुभवी लोकांनी मला थोडेसे तुमचे अनुभव शेअर केलेत तर मला खूप जास्त बरं वाटेल आणि ज्यांच्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न जर मदत करत असेल किंवा थोडंसं त्यांच्यासाठी चांगला होत असेल तर प्लीज तेही मला सांगा. थँक नमस्कार.